आपल्या धर्मज्ञान गंगा या चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा हरी बोल. आज भगवद्गीताचा अध्याय पहिला आणि श्लोक नंबर 3. पश्चिंतो पांडवपुत्रानाचार्य महती चम्मो व्यूढ द्रुपद पुत्रेन तव शिष्य दिनता. म्हणजे हे संस्कृत मध्ये तुम्हाला अर्थ सांगतो. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र या कौशल्याने रचलेले ही विशाल पांडव सेना पहा. म्हणजे आचार्यांना ते पांडव पुत्रांचे व्यूह रचना त्यांनी सांगितले. तर तात्पर्य, राजधुरंदर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडून चुका दाखवून द्याव्यात होत्या. द्रुपदाची पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याने राजनैतिक कारणावर भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एका मोठ्या यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रुपदाचा वध करून केलेला अशा पुत्राचा प्राप्त झाला. द्रुपद द्रोणाचार्यांना त्यांची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैन्य शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आले. द्रुपद दृष्टद्युम्न स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही. म्हणजे द्रुपद पुत्राला जन्म देण्यासाठी, आणि म्हणजे द्रोणाचार्य आणि द्रुपद हे मित्र होते. तर द्रोणाचार्य आणि द्रुपद मध्ये भांडण झाल्यामुळं त्यांना एक असा पुत्र पाहिजे होता की जे द्रोणाचार्याचं युद्ध मध्ये त्यांना मारू शकेल. म्हणजे त्यांना मारू शकेल असला पुत्र पाहिजे होता. आणि त्यांनी एक यज्ञ केलं. यज्ञ म्हणजे काय, हवन असतं, त्यात यज्ञ केलं. यज्ञ केल्यानंतर त्यांना हवन कुंड मधनं, अग्निमधनं त्याला एक पुत्र प्राप्ती झाले. पुत्र प्राप्ती होता होता त्याला एक पुत्री पण प्राप्ती झाले. त्याचं नाव होतं द्रौपदी. द्रोणाचार्य एक गुरु होते. त्या गुरुने त्यांना माहित होतं की त्यांच्या पुत्राच्या माध्यमातून माझं वध होऊ शकतं, म्हणजे मला मारू शकतं. तरी त्यांनी त्यांना पूर्ण कला शिकवले, म्हणजे युद्ध कला सगळं त्यांना शिकवले. तर तात्पर्य तुम्ही ऐकून घ्या आणि आपलं युट्यूबचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. धर्म ज्ञान गंगा. हरे कृष्णा हरी बोल. जय श्रीराम.